नमस्कार मित्र हो, स्वागत आहे तुमच्या आपल्या आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. तर आज आपण निसर्गाचा आणि बाहेरील वातावरणाचा आनंद घेत घेत प्रवास करत आहोत. तर आज आपण महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचे असलेले तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जात आहोत. तर बघू शकता आजूबाजूचा वातावरण आणि रस्त्याचा आनंद घेत घेत आपण प्रवास करत आहोत. पावसाचे वातावरण आहे. स्वागत आहे मित्र हो आपले सगळ्यांचे तुळजापूर शहरात. आकाश संपूर्ण पद्धतीने ढगाळाने वेढलेले आहे. सर्वात प्रथम आपण आता गाडी पार्किंग मध्ये लावून देऊ आणि त्यानंतर मस्तपैकी आपण देवीच्या दर्शनासाठी जाऊयात. तर मित्र हो आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर हक्काने सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग तुम्हाला संपूर्ण परिसर हा दाखवतो आणि मंदिर आणि देवीचे दर्शनाचाही अनुभव आपल्याला या व्हिडिओद्वारे घडवण्याचा प्रयत्न करतो. हा पार्किंग परिसर तुळजापूर येथील खूप प्रशस्त आणि मोठ्या प्रमाणात पार्किंगला जागा आहे. इथे समोरच गाडी पार्क केली. तर नमस्कार मित्र हो, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण आलो आहोत 3.5 शक्तिपीठापैकी एक तुळजापूर इथे. तर तुळजापुरात आपण आता गाडी पार्किंग वगैरे केली आहे. तर मंदिराकडे आता जाणार आहोत आपण दर्शनासाठी. चला तर मंदिराचं दर्शन आणि आसपासचा परिसराचा तुम्हाला संपूर्ण भाग व्हिडिओमध्ये दाखवतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. इथून पार्किंग एंट्री गेट आहे. या समोरच साईडला असे पार्किंग केली जाते. अराउंड पार्किंगची किंमत पर गाडी 50 रुपये एवढे चार्जेस घेतले जाते. आपण आता मंदिराच्या दिशेने पुढे चालत आहोत. तर साईडनं बघू शकता आपण छोटे छोटे असे मस्त दुकानं लावलेत की त्या ठिकाणी आपण देवीची ओटी भरण्यासाठी तिथे पूजेचं सामान पण घेऊ शकतो आणि बरेचसे खाण्यापिण्याचे पण स्टॉल लावलेत. समोर बघू शकता आपण एक गणपती मंदिर, छान आहे मंदिर. पार्किंग ही अराउंड मंदिरापासून एक 300 ते 400 मीटर अंतरावरती. ते थोडंसं आपल्याला पायी चालत यायला लागतंय. आता आपण मंदिराच्या समोरच मेन प्रवेशद्वाराजवळ पोहोचलोय. तर बघू शकता खूप छान पद्धतीचं प्रवेशद्वार. आताच काही कालावधीपूर्वी त्याचं काम पण करण्यात आलंय बऱ्याच पद्धतीनं. आणि हेच बाजूला इथं मंदिराच्या समोर चप्पल स्टँड आहे. तर भाविकांनी प्रत्येकाने काळजी घ्यावी की मंदिर परिसरात कुठेही गेले तर आपली पादत्राणे किंवा चप्पल बूट हे सगळे चप्पल स्टँड वरतीच द्यावे, कारण इकडं तिकडं ठेवण्यात मंदिराचं पावित्र्य पण खराब होते. तर ही काळजी नेहमी घ्यावी. तर बघू शकता साईडनं भरपूर प्रमाणात भाविक लोकांची गर्दी आहे. चला तर मग मंदिराकडे प्रस्थान करूयात आणि दर्शनाच्या रांगेत आपण उभं राहून, म्हणजे जेणेकरून आपलं दर्शन किती वेळ लागेल काय हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी रांगेत लागल्यानंतर कळून जाईल. बहुतेक विचारलं तर 1-2 हॉल फुल झालेत. तर बघू आपण किती वेळ लागतो. एक साधारण आपल्याला तर माहितीनुसार एक हॉल 1 तासासाठी जातो, म्हणजे साधारण 2 तासाचा टायमिंग असू शकतो. तर हे समोरच आतमध्ये एंट्री केल्यानंतर अशा पद्धतीचा मंदिराचा हा व्ह्यू आहे. जे बॅरिगेट मधून आले ते डायरेक्ट VIP पास वाले आणि आपण आता दर्शन रांगेत लागणार आहोत. ब्रह्मदर्शन म्हणतात त्या रांगेला. आणि एक दुसरी असते ती मुखदर्शन रांग. मुखदर्शनाला इथे साधारण 1 अर्धा तास लागू शकतो, परंतु आपण आता मेन दर्शन म्हणजेच ब्रह्मदर्शनासाठी रांगेत लागलोय. बघू शकता हा एक हॉल आहे आणि वरती थोड्याफार प्रमाणात गर्दी आहे. टीव्ही मध्ये देवीचं दर्शन वगैरे करून घ्या आणि छान पद्धतीने होतं, कारण आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला मोबाईल शूट करता येणार नाही. तर बघू शकता आपण आता फायनली एक हॉल संपला आहे. आता दुसऱ्या हॉलमध्ये आपण जिन्यावरती जातो. देवीचं दर्शन वगैरे करून आलो बाहेर. तर बघू शकता आपण देवीचा जोगवा किंवा देवीची आरती ओटी आपण जर भाविक लोकांना करायचं असेल तर मंदिराच्या बाहेरच्याच बाजूला पंडित लोक आहेत तिथले, ते आपल्याकडून पूजा वगैरे करून घेतात.
मंदिराचा थोडक्यात इतिहास म्हणजे तर मंदिराचे बांधकाम हे 12व्या शतकात यादव काळात हे बांधण्यात आले. मंदिराचे बांधकाम हे हेमाडपंथी शैलीत बांधण्यात आलंय आणि जसजसे राजा महाराजांच्या काळात विस्तार होत गेला तसतसं मंदिराचाही जीर्णोद्धार आणि नवनवीन पद्धतीचं बांधकाम या मंदिराच्या भोवतालच्या परिसरात बांधण्यात आलंय. मंदिराचे बांधकाम हे मध्यस्थानी मेन मंदिर आणि आजूबाजूने चौतरा म्हणजे ते दगडी बांधकामाचा एक छान पद्धतीचा सभा मंडप सारखं बांधण्यात आलंय आणि समोरील बाजूस महाद्वार, आजूबाजूच्या परिसरात बघू शकता तुम्ही छोटे छोटे मंदिर पण आहेत. आपण त्या ठिकाणी ओटी भरू शकतो. सुंदर असं मंदिराचं बांधकाम आहे. आता आपण आलो आहोत मंदिराच्या बाहेरील बाजूस. जो समोर भाग दिसतो त्याच ठिकाणून व्हीआयपी दर्शनाची रांग सोडली जाते. तर तुम्हाला इथं आधी ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस हे समोरील बाजूस जे मंदिराचा चौसरा दिसतोय त्या ठिकाणी एक गौमुख आहे. तर सुरुवातीला याच ठिकाणून प्रवेश दिला जायचा आणि इथं आतमध्ये गेल्यानंतर एक गंगाजल सारखं गौ मातेच्या मुखातून पाणी हे खाली पडतं आणि तिथूनच आपण पाय वगैरे धुवून तर मंदिरात प्रवेश केला जायचा. बघू शकता तुम्ही समोर बघा अजून हे पाणी पडतंय. तर आता काही कारणास्तव किंवा इमारतीच्या बांधकामामुळे ते बंद केलं असावं पण छान वाटायचं त्यामुळे आतमध्ये गेल्यानंतर. हा मंदिराचा मेन प्रवेशद्वार खूप भव्य आहे. बघू शकता मान उंच करून बघायला लागतो. आता मंदिराच्या बाहेरील बाजूस सायंकाळच्या टायमाला विद्युत रोषणाई चालू आहे. तू दाखव काय घेतलं. हा कोणाचं आहे हे पण हा चला तुझी डॉल पण मस्त आहे. आता हे कोणाचं आहे वस्तू. शंभूचं कोणते माल दाखव. हे शंभूचं आहे तुझं. ये नुसती खरेदी करती पोरगी. घ्यायचं ना कुठे कडवाला हातात घालायला ये. चल बरं दाखव मला दुकान कुठे दाखवशील ना. चल आपण तुळजापूर येथे जर मुक्कामी राहत असाल तर तुळजाभवानी मंदिर संस्थानाचं पण एक भक्त निवास आहे. खूप मोठं आणि छान पद्धतीचं त्यांनी बनवलंय. बघू शकता सायंकाळच्या वेळी पाऊस वगैरे चालू त्यामुळे एवढं खास दाखवता येत नाही पण बहुत इथं आल्यानंतर बघू शकता आपण 1800 ते 2000 असे आपण आपल्या पद्धतीने घेऊ शकता. तर आम्ही तिथे रूम अवेलेबल नसल्या कारणाने बाहेरील बाजूस केला होता. तर तो रूम पण छान आहे. आपण बाहेर पण करू शकता. समोरच बाजू हे बघा हे इथं चेकपोस्ट आहे. या ठिकाणी आपली गाडी आल्यानंतर पावती वगैरे फाडली जाते. त्याच्याच बाजूला ह्या रस्त्याने गेलो होतो आम्ही आतमध्ये. बघू शकता इकडे. तर अराउंड तो रूम आम्हाला 1000 रुपयाला मिळाला आहे. तर तो रूम पण तुम्हाला दाखवतो. फरक इतकाच आहे की त्या ठिकाणी रूम केल्यानंतर पार्किंग आपल्याला तिथे समोरच मिळते आणि बाहेरील बाजूला जर रूम केला तर पार्किंग आपल्याला सार्वजनिक पार्किंग जे मंदिर ट्रस्टची त्या पार्किंग मध्ये आपल्याला गाडी पार्क करायला लागते. हा बघा मित्र हो अशा पद्धतीचा आम्ही रूम घेतलाय. आपण आल्यानंतर 2 किंवा 3 लोक असू शकतात की म्हणजे 2 मोठे आणि 1 बारका. तर या रूम मध्ये आपण सफिशियंट राहू शकतो.
पण 2 पेक्षा जास्त जर असेल तर एक्स्ट्रा बेड वगैरे लावू शकतो आपण. ते त्यांच्याकडून अवेलेबल ते करून देतात. तर संडास बाथरूम आतमध्ये, पाणी सकाळी गरम पाणी येते. दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे इथे जेवणाची सोय. आपण थाळी सिस्टम पण घेऊ शकतो आणि सेपरेट भाजी रोटी वगैरे पण मागवू शकतो. थाळी इथं 150 रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि स्पेशल घेतली तर 250 रुपये. रामकृष्ण हरी मित्र, आशा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आपल्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र परिवारामध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. नेहमी हसत राहा, खेळत राहा आणि आपल्या कामातून थोडाफार वेळ काढून नेहमी कधीतरी कुठेतरी तीर्थक्षेत्र किंवा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडत राहा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.